बघ आता माझ्या डोक्याला ताप देऊ नको बघ, सांगून ठेवते तुला मी. हा एवढे पोरं बघितले, एक सुद्धा पसंत करत नाही, शिकून पस्तावा आला असं झाले मला. हा आता तुला सांगते मी ना, तू आहे ना आता जेवढे पोरं दाखवले ना त्यांना तर नकार दिलाय. आता आपण चालले मंगल मावशीच्या घरी. मंगल मावशीच्या घरी गेल्यावर मंगल मावशीने जो पोरगा बघितलाय ना तो पसंत करायचा, नाही तर माझ्यासारखं वाईट नाही बघ. काय करेल काय नाही चाललो होतं आपलं. जाय ना मग. कशाला बोलती त्या लोकांच्या पोराला? कोण काय तुझ्या ओळखीचं आहे का? आपण मावशीच्या गावाला आलोय. मग मी तेच म्हणते, आपण त्याच्या ओळखीचे आहे का? आपल्या गप्पा काय ऐकायच्यात त्याला? हा अवघड आहे तुझं. हा मी आता काय सांगते, मी जे सांगितले ते नीट लक्षात ठेवायचं. आता लय पोरं बघून बघ मला वैताग आलाय. आता ज्या मावशीने पोरगा बघितलंय ना तुला पसंत करायचा. काय आता एवढ्यात आहे ना तुझं लग्न झालंच पाहिजे. कुणा कुणाला तोंड देऊ ग मी? अरे बाबा जा की. बूट निघलं होतं माझं. बुट निघला होता. हा चाललोच होतं. काय गावातली माणसं जरा येडे दिसत. रस्ता आहे हा. तू तू चल घरी बोल. मला रस्ता काय हाया बोलायचं. म्हणजे ते माणूस आपले काय ऐकत होतं ते पोरग? हा हो मम्मी कसं आहे तुला सांगू का? आईला पोरगी तर लयच भारी आहे. आई जरा खडूच दिसते, कोणाला बी वासकते, माझ्यावर बी वासकलं ना, ओळख ना पाळख. अरे काय बघतो रे, पोरगी आवडली मला. मला वाटतं याच्या संगच लग्न करावं. तसे बी मला कोण देणार पोरगी? काय करावं आता? पोरगी तर मस्त आवडली, पण डायरेक्ट जाऊन कसं बोलणार? तिची आई तर लय बेकार आहे, संधीशी ठेवून देईन मला. काय करू आयडिया. राजू काम करू शकतो आपला. चला राजूकडे कुठं सापडावा, बघू भेटून कुठं तरी इथंच. चला हे शेड जाड लोट तरी करतो याची जरा. बऱ्याच दिवस झाले इकडे चक्कर नाही मारली, काहीच नाही. बघा जरा उघडून बिघडून बघू जरा. राजू त्याला तू अरे कुठं नाही सापडलं तुला मी. अरे मग आता माझं कसं आहे, इथंच आलेलं 4-8 दिवस झाला असं इकडे. हिनीच तर बांधून ठेवलंय मी. हा वय का इकडे आमच्या गावात? नाही आलो असं सहज. तुमच्या गावातून हाकलून बिकलून दिला काय? अरे तसं नाही, मग लई चाष्टा करतो गाड्या. त्याच्या झालं का तिथेच? नाही ते काय चाललं होतं, काय झालं माहिती का? हा हे भारी झालं बरं. म्हणजे तिकडे भारी झालं का काही? नाही तिकडं नाही, मग बरं झालं इकडं आलं. असं झालं होय. हा. असं जरा सुट बोल ना. मला वाटलं भारी झालं म्हणतो नाही आणि चांगलं झालं म्हणतो. नेमकं काय सांगू का तुला खरं खरं? काय सापडलं? काय वाटत येत नाही मग? सापडलं नाही, मग दिसलं खरं काय? पाखर. आणि तो पाखरं धरायचा धंदा चालू केला काय? अक्षर काय करशील तू? ती पाखरू नाही. अरे येडच राहिला रे तू. झालं का आता? मला एवढं काय सुट पाखरू म्हणजे एक पोरगीला आवडली मला. आवडली. हा काय ना काय काय काढी तू? आमच्या गावात पोरगी तुला कुठं आवडली? कोणाची? ते तुमच्या गावात नाही वाटत, तुमच्या गावातली नाही वाटत. मग? कोणाकडे तरी ना पाहुणे आलेली, कोणाकडं आठवलं. मंगल कोण राहतं? कुठं राहते? आणि तुला तिचं काय करायचं? नाही त्यांच्याकडे आलेली ती पाहुणे. अरे ती वरच्या मळ्यात आहे तिकडे. हा का? हा. मग ती पोरगी ना हा. त्यांच्याकडे गेलेली. त्या मंगल कोणी हा म्हणजे ते त्या मळ्यात गेली का? हा हा. मग पण- त्या पोरी सांग मला लग्न करायचंय. काय बावड झालं खरं? काय बोलतो मग? अरे खरंच आवडली मला, तुला माहिती ना. आवडली म्हणजे आता रस्त्याने पोर चाललेली तुला आवडली? अरे मग तू कर ना काहीतरी, तू माझ्या जमून दे ना लग्न. त्याचं कुठं म्हणून मग ती ना माझ्या लग्नाचं मग. हा आता ती नाही माझ्या ओळखीची नाही पाळखीची ती पोर. हा ती घर मला माहिती आहे हा? ती घर आहे माहिती त्यांचं. हा का? हा बरं, मी काय म्हणतो, तुला मी 5,000 रुपये देतो ना. हा मा फक्त लग्न जमून दे तीच संग. खरं काय? हा चालू का नाही याच्या संग डोकं? 5 तर 5. बरं हा पण मग मला सांगतो 5 देशील का नक्की? 100%. हा हा पण मग मी काय करू आता तिचं? काय करशील अरे कसं? मी तर का त्यांच्या घरी सुद्धा नाही गेलेलो अजून. मला माहिती आहे, हा नाव बेवती आहे माहिती, सगळं घर माहिती, पण आपलं काही कारणच नाही आलं तिथे जाण्याचं. बरं तू काय कर माहिती का? हा असं जमन, असं मी सांगितलं तसं केलं तर मग जमन. काय सांगतो? आयडिया आहे माझी. हा. आणि पैसे बी माझेच देतो तुला. अरे मग अडचण नाही बा. मग मी करीन, मग करीन बा. आणि लग्न बी माझ तुझंच. हा जाऊ दे, होत असलं मग काय ऐक. तुझं? हा. तू एक काम कर. काय? तू आहे ना भविष्य सांगणार बनून जा. करू काय? हा आणि सांग की माझ्याविषयी असं 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 चांगलं भारी भारी सांग. हायला खरं ती बी बरोबर आहे बरं का? हा मला काय करायचं मी सांगेन तसं म्हणेन ते तसं. हं? हा बरं मी तू भरपूर आहे म्हणत त्याच्याकडे.
हा आणि काय सांगायचं तुला तुझ्या पद्धतीने सांग. म्हणजे तू तिथं म्हणजे वजन पाडायचं हो संपाळ मग. आणि लगेच जमलं तर लगेच मग मी काय लगेच मला बोलून की. हा फोन बिन लाव. लगेच मग हा मग मी बघतो आता नियोजन कसं हा. लागत आहे काय होतंय. 5,000 लगेच देऊन टाकतो हा तुला. तिथे. बघ बरं का ते 5ला पक्का. पक्का 100%. हा हा बरं येऊ का मी. हा जातो का हा बरं मी लावतो डोकं. हा हा हा. तू तसं झालं म्हणून समज अरे मग तर काय दोस्त असा होता असा. फक्त तेवढं डोक्यात ठेव. हा 5 ना. हा पक्क हा देतो मग चल लागू हा, कामाला हा. मी बी. लगेच हा? लाग कामाला. हा. अगं ताईचा फोन आले म्हणली ना अजून कशी आहे नाही काय नू आली मावशी कशा आहेस? बरी आहे ना बाई हा काय ग अगं किती घर लांब आहे तुझ्या रानात एक गाडी सुद्धा भेटली नाही इकडे यायला मरणाचे पाय दुखायला लागले आमचे अगं तुझं मेवना असते तर गाडी घेऊन आले असते पण आता नेमकं ते नाहीत आज घरी हा आमच्या वेळेस असं कुठं जाते मेवना काय माहिती बरं जाऊ दे एवढी कम तन करते अगं मम्मीला काही कळत नाही सगळ्या रस्त्याने बडा बडाच करते माणसं तोंडाकडे बघत होती म्हणून मला हिच्यासोबत राहू दे ग बस. ए, एवढ्या मोठ्या पोरीला नको खवळत जाऊ तुला काय काय खवळत कळत का जाऊ नाही नको. अरे हिने माझं परत डोकं पिकून टाकले हा एवढं गणगोतामध्ये मला सगळे नावं ठेवायला लागलेत या पुरीला एक बी पोरग पसंत पडत नाही म्हणून तुला सांगितले बाई बघतीसाठी अगं तिला स्थळ बघितलंय हे बघ दिले तू आहे ना लय असं काही पोरात चुका नको काढ जाऊ आता तिचं बी बरोबर आहे ती एक आहे तू दररोज पोरात चूक काढी ती मग कसं करीन ती बरं आता तू नवरदेव बघितलाय म्हणल्यावर चांगलाच असेल. हा चांगलाच आहे नवर त्याची काही काळजी नको करू बरं पण तू काय लय डोकं नको लाव नाही नाही हा बरं, काय बरं केलं तू सांग मंगल आपण हिच्या वाईटावर आहे का हिचं चांगलं हो असंच वाटतं ना आपल्याला आपण हिचं काय वाईट स्थळ देणार आहे का बघून चांगलं पोरगा बघूनच देणार ना आपण अगं ते खरं आहे तुझं बरं तू काय कर जा घरात तवर नाश्त्याला ये मी आलीच तिला काय बोल केलंय? तुला तुझ्या आवडीचीच भाजी बनवली जा अयो हम्म. बघ मम्मी मावशीला माझ्या आवडी निवडी माहिती आहे तुला हम्म. काहीच माहिती मला नाही. काहीच माहित नाही त्याच्याशिवाय एवढी मोठी झाली लागली सांगायला अगं, तुला काय जाऊ दे. माहित नाही काय अगं हिने लय वैताग आणलाय मला तुला काय सांगू ना नको नको झालं काय वा ही जातीनं लग्न करून असं झालं अगं शानेश्वर त्या पुरींचं असंच असतं तू काय येडगत करते बरं तिला आता तू तिच्यासारखं बोल ना अगं तिच्या मनात जरा बघ विचार कर जरा चांगलं गोड बोल बाई तुला कुणी आवडतंय का काय तू एवढं नापसंत कमून करती तू जर असं प्रेमाने वसकली तर ती काय करणार आहे ग मग तुला तिने कळत सांगायला पाहिजे ना नीट नाटक मग तू असं बघ तू साधीवर बोलत नाही डायरेक्ट माझ्या अंगावर वसकती मग कसं काय तुला ते सांगन तिच्या मनातलं तिने सांगायचं ना काय स्पष्ट मला तिच्या मनामध्ये काय आहे हा तिला माहित आहे ना माझा स्वभाव कसा आहे एक तर तुझा दाजी आहे ना कशातच मन घालत नाही सगळं मी करायचं असते अगं तू अशी वसकती म्हणूनच ती तुला तर काही सांगत नाही अगं पोरगी जवान झाली वयात आली तिला मैत्रिणीसारखं विचारायचं असतंय ए बरं, बाई जाऊ दे. त्या मैत्रिणीसारखं तू विचार मला नाही येत विचारायला हा, मला माहिती तुला जमणारच नाही नको तंतन करू तू चल घरात ए बाई घरात नको बसायला बस इथंच गारव्याला जरा बरं वाटते उन्हात आणायचं सावलीला हा बाई बरं वाटलं बाय गा आता भविष्य सांगणार खरं खरं सांगणार कुठले महाराज तोंड बघून सांगणार हात बघून सांगणार राहिलेलं पायी बघून सुद्धा सांगणार पायाचं बी सांगताय महाराज सगळं कळतं माझ्या पायाचं सांग बरं पायाला तुमच्या काही राहिलेलं नाही टिंगल करता का बाबाची कशाला पायी दाखिता बरं बाबा बाबा तिचा पाय राहून दे आमच्या पुरीचं भविष्य सांगा आम्हाला तेच लय टेन्शन ए तिच्या इकडे हे पोरीची आई का हा आई आहे मी लई टेन्शन मध्ये दिसते ती तर लय टेन्शन मध्ये आहे, म्हणूनच आधी पुरीचं भविष्य पाहुणे रावळे येतेत पण पुरीचा जमाना आहे. अहो खरंच महाराज लय पोचलेले दिसते तुम्हाला बरोबर सगळंच आहे कळत का बरोबर आहे अहो लय वैतागले महाराज मी काय सांगू तुम्हाला या पुरीला नाही ते पोरं दाखवलेत पण हिला एक सुद्धा पसंत पडत नाही असं डोक्याची माझी ना असं त्यांना सांगू दे ना आता सांगा पुरीला घेऊन पाहुण्यांच्या घरी आले हा, बहीण बरोबर आहे. आहे का हो बरोबर आहे हो माझी बहीण आहे माझी स्थळ पुरीला बघायला पटलं चाललंय तर पुढच्याला पटत नाही नाही, बरोबर आहे. पुढच्याला जर पटलं तर पुरीला पटत नाही खरं आहे ना हा खरंच महाराज खरं सांगतो मला सगळंच खरं कळतंय सांगणार खोटं बोलणार नाही एक नंबर 100% खरं सांगितलंय तुम्ही बाबा खोटं बोलत नाही मग पुरगी दिसत नाही पुरीला बोलू का मग बोलव. पुरीला बघून सांगता का तुम्ही लगे हात बघून सांग आय पोरी अगं इकडे ये बाहेर बस तिथं बस त्या बाबांजवळ बस अहो सोन्यासारखी मुलगी आहे तुमची तिचं जमाना आवाज जमतंय तिला पसंत पडत नाही एक बी पोरग सांगितलं ना काय आहे गप्प. काय होतंय हे मला कळतंय तुम्ही सांगायची गरज नाही बघू तुझा हात तुझं नाव अश्विनी हो तुम्हाला कसं कळलं तू जर मुलाला पास झाली हा. तर मुलगा तुला पास होत नाही बरोबर आहे
कसा होईल होणार नाहीचे युग युग दुसऱ्या ठिकाणची दुसरे म्हणजे शेजारच्या गावातली युग ही दाखित आहे इथल्या शेजारच्या गावातले आमच्या शेजारच्या गावातले कुठताली तुमच्या दाखवतय ती शेजारच्या गावात हा, हा. बाबा बोलते मला तर काही दिसत नाही कसा दिसल बाबांना कळतं ती तुला कळतं का नाही 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 बाबा. येडी येते बाबा कुठं लय बाबा ते सांगा आम्हाला होईल होईल कुठं एवढ्यातच होईल एवढं म्हणजे इथं योग जवळ आले तोंड म्हणजे ह्या वेळेस हिचं लग्न पक्क आहे लग्न होऊन जाईल खरंच म्हणताय महाराज काळजी करायची पण गरज नाही. महाराज मी काय म्हणते तो नवरदेव कसा असत झालं हिचं चालू एक नंबर नवरदेव भेटल हा ना एकच नंबर भेटल महाराजा वरवासा ठेवायचा तुम्हाला सांगू असंच भविष्य बघायला गेलो होतो हा कसं शेजारच्या गावात हा तर त्यो योग आणि ह्यो योग एकच वाटत पोराच्या बापानी हा. सांगितलं भरपूर घरी त्याच्या सोनं नाणं बंगला हा शेती आणि तोच योग मला असं वाटतो पोराच्या बापानी सांगितलं की पुढे तुम्ही फिरते बाबा हा माझ्या मुलाला सोयरीक बघा म्हणजे 100% जुळणार 101% महाराज असं झालं ना तुम्ही म्हणाल ते देईल बघा मी तुम्हाला काय दक्षिणा असेल मी तुमची ती? पैसे घेत नाही मला रुपयानं पैसा घेत नाही आणि बापाचा नंबर आहे माझ्याकडे पोराचा आहे मग एक काम करा ना महाराज उशीरच लावू नका तुम्ही फोन करून त्यांना इथं बोलून घ्या जवळ असेल तर असं म्हणता खरंच मग तसंच करू पोराला फोन लावतो तुम्हाला हा. जर पसंत पडलं तर पुढं फोन लावितो हो लावा लावा महाराज घ्या बोल हॅलो हा बाबा बोलतोय हा अरे मी इकडून लोकेशन टाकतो तुला त्या लोकेशन वर ये हा मी त्यांच्याच घरी ये हा ये लवकर पोराला फोन केला हो हो येईन पोऱ्या बरं झालं हा. एकदाच आपलं समजा आणि ही हा. जो पोऱ्या येईन तिच्या संगच हिचं होईन म्हणजे 100% तिथंच आहे 101% तुमचा योग तिथंच आहे आणि जर ही स्थळ डावाळलं तर परत योग दाखवत नाही 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 आपण नाही, एकदम फिक्सच करून टाकू घ्यायचं बाबा हा डावलू जुळू नका. जुळू जुळू पण ते मुलगा आम्ही बघून आधी बाबा 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 तुम्ही बोलवले लगेच आलो मी एवढ्या जलद आलास आता तुमचा शब्द पाडल्यावर मी कसं महाराज म्हण- मागच होता का हेच मुलगा आहे का ह्योच मुलगा आहे. सोनं नाणे बरं श्रीमंत दिसतोय काही कमी नाही हा, हा. घरदार घरदार बंगला आहे असाच 3-4 मजली बंगला आहे अहो त्यांच्या घरून आलेलो आहे. सगळं पाहिलेलं आहे मी तुम्ही सगळ्या घरच्यांना ओळखता असंच भविष्य कोणत्या गावचा आहे मी त्या शेजारच्या गावचं नाव नाही गावाला आहे ना ती वरची वाडी नाही का ती वरची वाडीचं आहे का हा, बरं. आणि आई बाप काय करतो बाबांनी सांगितलं नाही होय आई बाप ती सगळं घरचं भरपूर आहे सांगितलं ना मी बाबा विश्वास नाही का तुमचा बाबा विश्वास आहे पण आता पोरगी द्यायची मला विचारपूस तर करावं लागेल ना. हा विचारपूस तर त्याला करायला काम करायची गरज नाही घरी भरपूर आहे शेती हा हा मग तेच म्हणलं शेती करते का हा, नोकरी शेती शेती आ, तुमची पोरगी बसून खाई हा ना, बसून खाईन आम्हाला तेच बघायचं बाबा पोरीन बसूनच खाल्लं पाहिजे पूर्ण काम आवडत नाही अजिबात पोराचं नाव विचारा नाव काय अरे बालका नाव सांग तू. अक्षय माझा अक्षय अक्षय आहे का आणि पोरगी ही काय पोरगी ही पोरगी हा. म्हणजे बाबा होईन ना माझं आता 101% झालं म्हणून समज हा बाबा तुमचे शब्द कधी खोटे ठरतात का बाबा जे सांगतात ना ते सगळं खरं होतं थांब की आपण भेटले का कधी नाही कधी कुठं मी तर आत्ताच बघितलंय काही भास होऊन राहिला का तुम्हाला असं मी बघितल्यासारखं वाटतं अहो जिथं घडायचं तिथं असं होत हा. कधी 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 होत नजरेसमोर चेहरे येतात नजरेसमोर का? तीच पुढं येत चालली होती का बाहेर तू नाही ना मग? अह, ते अगं काय आम- ताई? आम्ही रस्त्याने येताना तर ते नव्हतं ना तू नाही मी आता आलो बाबांचा फोन आला मी लगेच निघलो मी घरी होतो actually, हिच्या डोक्याला ना काहीतरी करूच आपण आता नाही, भासच होता कधी कधी असं होतं का तुम्हाला भास नाही होते? नाही नाही हो पहिल्यांदाच झाले बघितल्यासारखं वाटते तसं होतं मला बघितल्यासारखं नाही महाराज माझं चुकलं असं कसं आहे जगामध्ये जवळ एक घडून असा आलं. घडून आल्यामुळे नाही, असं नाही. होतं. मम्मीच बरोबरच आहे हा का हा आम्ही मगाशी जाताना हाच मुलगा दिसला होता मम्मी नाही गो पण त्याचे कपडे कसे होते असं सोनं नाणं पण नव्हतं त्याच्या गाळ्यात अगं कोणाला पाहिलं असं तुम्ही हा. काय तुम्ही नाही हा. नाही नाही असं नाही होणार तसं हा नाही महाराज
बरोबर आहे तुमचं. एक चेहऱ्याचे 7 जण असतात जगामध्ये. बरोबर मिळतात जुळतात. महाराज कधी खोटं बोलतच नाही. जे काय सांगतो ते सगळं खरं होतं. हा ना? हा हा, सगळं खरं होतं. खरं कधी सांगत नाही, खोटं कधी बोलत नाही. हा? हा. महाराज तुम्ही उलट बोलले का काय? असं झालं का काही? असंच काही मला नाही, वाटतं. काही नाही. नाही ना? 100% भरवसा ठेवा, हा. ही घडून टाका. हा नाही घडवायचंय महाराज, पण मग यांचं कावात ठरायचंय काय काही नाही का दिसत. दिसते ना काय लगेच बुरकून टाकायचं असेल ना. तुम्ही आता जरी घडवलं तरी काही अडचण राहिलेली हा नाही. का? ते किती तोळ्याचे आहे गळ्यात? ते भरपूर मलाच माहित नाही. माझ्या बापाने केलंय. हा. अरे. घरी अजून पिटीत लई आहे. लई आहे का? हा पिटीत लई भरपूर अगं आहे. आता तुला द्यायचं म्हणल्यावर नको का मला विचारपूस करायला? तू आता एवढे स्थळ डावललेत, मग जरा चांगलं स्थळ पाहिजे ना तुझ्यासाठी. तुला नाही वाटत का? मुलीला मी बोलले तर माझा राग येतोय परत. बाबा मुलीला तुला पसंत आहे का ते सांग. आता तुम्ही म्हणता हे जशी येऊग जुळणार आहे म्हटल्यानंतर नंतर होणारच नाही. नाही म्हणायचा प्रश्न राहिला नाही 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 हो. मुलगी नाही म्हणणारच नाही बाबा. तुला आवडलं का सांग? हो, आवडलं. मला बी आवडली मुलगी. हे, आवडली दोन्ही दोन्ही. हा. नाही मग आता कसं आहे, धरून घेऊ आपण. बाबा म्हणतात ना योग जुळले. तसं काही नाही, लगेच उरकून घेऊ. हार येतं माझ्या पिशी. असं काही नाही. हो होऊन दे होऊन दे. अगं बाय सरपंच सरपंच काय यानं केलं? काय नाही मग चाललो होतो मी. हा, बरं झालं आले. हा मी म्हटलं चला यायचं बरेच जण दिसते तुम्ही. हा आता बहीण आली हे नाहीत घरी तर ती आली पायी पायी तर तंतन करीत होती. लय दिवसातून आली. हा बरे आहेत ना तुम्ही? हा, एकदम हा, लय दिवसात भेटले. हा. आणि महाराज मुलगी आहे ना. हा ही त्यांची मुलगी. माझी मुलगी. हा. हा. तिच्या स्थळासाठी आले तर महाराजांनी स्थळ आणलं. हे काय पोरगा तुमच्या माग. महाराज? हा अक्षय हा? तुम्ही ओळखतात काय? बरं आहे का तुमचं? ओळखताय तुम्ही? बरं मग झालं. तर लय बरं झालं बघा तुमच्या ओळखीचं पोरग आहे म्हणल्यावर. शेजारच्या गावात माहिती आहे हा. 4.5 एकर हा. तिथं आगडी म्हणून आहे. माझ्यासाठी पसंत केलंय. गडी म्हणून कामाला आहे. काम करा. 3,500 रुपये त्याच्याकडे उचलली हा. आणि तो दुसरीकडे कामाला गेलाय. माझी म्हणजे पैसे तसे आहेत त्याच्याकडे. अरे देवा ह्यो तर भामटा दिसतोय. आणि हे बाबा राजा भाऊ महाराज? डोळ्यावर ओळखलं. राजे भाऊ म्हणजे कोण आहे ते? महाराज नाही का? आपल्याच गावातले हा? आपल्या गावातले राजा भाऊ. अगो बाया बाया बाया. आई. आता सरपंच आम्ही काही सरपंच झालो म्हणजे काही लोक येडे नाहीत ना निवडून द्यायला. सगळं आम्ही उडत्या पक्षाचे म्हणजे पंख ओळखले. ते काय झालं किती सरपंच? पंख आहेत हा? भया. असं झालं, काय झालं ह्याला लग्न करायचं होतं मला याला आवडली होती. बर आणि हे पाहुणे आले यांच्या घरी. हा काठी नाही घ्या बाबाची. काठी द्या जरा काम आहे. कशाचा बाप आहे? कशाचा बाप? हे असं दाड्या मिशा नकली लावलं ओळखलं बाबा तुम्ही का? आता. हा? ह्यो काय ओळखलं म्हणला? ना आता. गावातल्या गावातलाच आहे माणसं- ना आपल्या. मग? हा, हे असं फसवायची काम जोडीदार आहे, शेजारचं तुम्हाला माहित नाही का शेजारच्या गावचा? हा. ह्यो पळपळ आला माझ्याकडे. हा. मला म्हणला तू 5,000 रुपये देतो, एक पाखरू आलोय म्हणला. तेवढं चौकशी लाव हा. आणि एवढं घडून आण म्हणलं माझ्या लग्न ती करून. हा. आओ. मग आता मग करावं म्हणजे लागलं. 5,000 मध्ये हे केलं बघा ना एखाद्या पोरीचं वाटुळ. असं. बघितलं ना? हा. मी म्हणत होते ना मी याला ओळखलंय म्हणून तर मला अरे. येड्यात काढलं तुम्ही. हे बंधू बाबा हा? ते खरं आहे हे कशाचे सरपंच. बाबा? आणि अयो हे धरा पैसे सरपंच द्या. सरपंच हे धरा. पैसे तिकडे 5,000 रुपये देतो. कुठे ते 5,000? हे काठी घ्या. काठीने हाणा यांना नको जरा. म्हणलाय म्हणला मी घरी ठेवले म्हणला इकडचं घडलं की लगेच देतो. म्हणजे उधारीवर आहे का? उधारी होत. आणि तेच आता काय त्याच्याकडे काय झालं हा बी पाहिजे? आहे तिकडं, कामाला येतो ना. मार, मार, मार. मग माझ्या नवऱ्याच्या मागं किती का वाऱ्या कामाला आलेला आहे का? बरं असं ना. आणि मग तेव्हा तुम्ही ओळखलं म्हणून तुम्ही म्हणल्यावर ना आधी कशाला आणि आता तर म्हणलं त्याच्यामध्ये हारण बिर आहे आणि काय त्या पिशवीमध्ये घेऊन चाललास? बघू सरपंच काय राजा भाऊ असं कुठं करतात का? अशी फसवणूक नाही नाही गावातल्या माणसाला फसवतात का? हा? आणि उद्या उघडकीस आला असतं तर काय हा? याच्यामुळेच कोणी मध्यस्थी करीत नाही माहिती का लवकर. ती काय झालं सरपंच हे कसं आहे? तुम्ही मागता मट बांधायचं आज होतं यांनी मधीच घातलं. काम नाही नाही नाही, सर. अहो, अहो, तू पैसे दे माझ्याकडे. माझ्याकडे नाहीत ना आता. मग मी कधी? परत आणि कामले सोनं वाटलं नाणं पाटील सरपंच हा? येतो म्हणलंय सोनं नाणं. कुठे सोनं? हे काय सोनं आहे डुप्लिकेट आहे. हे सगळं काळ पडले. काय काय सोनं नाणं सरपंच हे घालून दाखव. तेच फसवलं होतं गाडी वाटलं. म्हणजे यांनी आम्हाला दिवसा ढवळ्यात ढगल्यागत झाले. तुमचे योग चांगले. खरंच मी तुम्ही आलो. आले नाही हा? खरंच योग चांगले हा. नाही तर या दोन्हीने ना आज पोरीचं कार्यक्रम नशीब होता. चांगलं म्हणायचं. हो. यांना ना असं पळू पळू हाणलं पाहिजे. हा? पुन्हा अशी कुठलं नाही करायचं. नाही 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 आता नाही करणार सरपंच. नाही नाही हा? नाही. अयो, ते स्वतः ती राहिली ना ते नाही माझी. वाटायचं. गबस गाता इकडे. मी त्याला ओळखलं म्हणून बरं झालं नाही तर करायचं होतं काहीचं लग्न. तिला माझी सुचली.
मला बायको हाणीन ना मग हे सुतून इथं राहिलं. चल ना भाऊ. बरं झालं सरपंच. सरपंच तुमचे लय उपकार झाले बघा, तुम्ही आले म्हणून, नाही तर दिलं असतं इथं लग्न लावून. आमची मम्मी ना ऐकतच नाही. चौकशी करायची कशा आधी आहे ना मुलगी द्यायची म्हणजे 4 ठिकाणी चौकशी करायची. अहो, ही- मुलगा कसं आहे काय नाही सगळ्या गोष्टी असतात. हा? आणि पोरग मी बघितलं होतं दुसरं, पण हिने लगेच बाबाला विचारून बोलवान करा लय गडबडीला. बरं आलेच आहेत सरपंचाचा चहा घेऊन जा चला. बस, तुम्हाला मोठ्या संकटातून वाचव. बरं आहे ना, तुमचे लय उपकार आहे बाबा.